बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या मागील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वार्टर्स परिसरात मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव असून स्थानिक रहिवाशांना अक्षरशः नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून कचरा उचलला गेला नसल्याने, रस्त्यांवरील दिवे बंद असल्याने आणि वाढलेल्या गवत झुडपांमुळे साप विंचवांच्या भीतीमध्ये नागरिक दिवस काढत आहेत. मार्केट पोलीस ठाण्याच्या मागील PWD क्वार्टर्स परिसरात स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडालाय. 3 महिन्यांपासून कचरा न उचलल्यामुळे परिसरात मोठमोठे कचऱ्यांचे ढिगारे साचले असून दुर्गंधी पसरली आहे. गटारी तुंबल्यामुळे सांडपाणी साचत असून त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झालाय. याशिवाय परिसरातील काही दुकानदार व नागरिकांकडून उघड्यावर शौचास जाणे तर मद्यपींकडून दारूच्या बाटल्या फोडून परिसर अस्वच्छ केल्यामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सर, इथं PWD क्वार्टर्स आहेत आणि इथं बघा तुम्ही, कचरा 3 महिने झाले उचललेला नाही आहे. आणि इथं बाजूला सगळे त्या बाजूचे जे दुकानं वगैरे आहेत तिथे सगळे जेंट्स इथं टॉयलेट येऊन करतात आणि बाजूला सगळ्या गाड्या पार्किंग करतात. लेडीज बघत नाहीत, काय नाही, दारू प्यायचं, बाटल्या सगळ्या फोडून तिथंच जायचं कामं करतात. आणि हे बघा इकडं सगळं साप येतात, मुलं लहान इथं खेळत असतात. काहीच व्यवस्था नाही आहे सर, काहीच स्वच्छता नाही, काही नाही. सगळे साप वगैरे आमच्या घरामध्ये आलेले 2 वेळा. आणि इथं लहान मुलं खेळत असतात. किती वेळा सांगितलं तर पण त्यांनी काही साफसफाई करत नाहीत. गटरचं पाणी जात नाही सर. आणि लाईट बघितलं तर 2 महिने लाईट नाही आहे आणि लहान मुलं आमची इथं खेळत राहतात. जायला पण भीती वाटते सर इथं. आणि काहीच व्यवस्था नाही आहे. कोणाला कॅन्टोन्मेंटला काय? हां, इथं उर्दू मुलांची स्कूल आहे आणि सर भरपूर मुलं आहेत आणि इथंच खेळत असतात. बाजूला इथं बघा तुम्ही, खूप झाडी वाढलेली आहे आणि मुलांना सांगितलं तर ऐकत नाहीत आणि त्यांनी साफसफाई करत नाही. मनी सापांची बघितलं इथं खूप भीती आहे, तरी पण कोण इथं लक्ष देत नाही. किती वेळा सांगितले तर पण ऑफिसमध्ये जाऊन कोण दुर्लक्ष करतात, काहीच हे नाही. आणि आमचं आम्हीच करून सगळे इथं कट करून घेतलेलं होतं. साफसफाई आमची आम्हीच केलेली होती आणि ह्या वेळेला आता बघितलं तर काहीच इथं हे नाही. ही एरिया कॅन्टोन्मेंट अंडरमध्ये येते, PWD क्वार्टर्स म्हणून. आणि हे बिसाईड म्हणजे मार्केट पोलीस स्टेशनच्या बिसाईडमध्ये येते. स्टार्टिंग तुम्ही एंट्रन्सलाच बघू शकता, खूप सगळा कचरा पडलेला आहे. ते पण क्राईम ब्रांचच्या बाजूलाच. ते लोक पण काही सांगतच नाहीत. आम्ही 2-3 वेळा सांगून पण झालं आहे आणि त्याचं काही ॲक्शन पण घेत नाहीत. समोरच पार्किंग पण भरपूर होतं आहे. आम्ही त्यासाठी पण खूप ॲक्शन घेतलं आहे, हवा पंचर करायचं, असं सगळ्या गोष्टी केल्यात, तरी पण काही ॲक्शन नाही झालं आहे. आणि कचरा पण ते लोक पण टाकतात, आतला पोलीस स्टेशनचा पण कचरा ते लोक पण टाकतात. त्याच्यासाठी पण आम्ही खूप वेळा सांगितलं, ते काहीच नाही. आणि बाहेरचं जे हॉटेलचं कचरा पण आमच्या क्वार्टर्स अंडरच येतं, ते पण कोणी काय विचार करत नाही. आणि जे फोर्ट रोडचा आहे, जो मेन PB रोड आहे ना, ते सकाळी कॉर्पोरेशनचे जे लेडीज असतात ना, जे मेंबर्स, ते लोक पण क्लीन करतात ते मेन रोडचं, PB रोडचं. पण ते लोक पण ते ट्रॉलीने इथंच आणून टाकतात, ह्या समोर इथं आमच्या कंपाऊंडमध्ये. त्यांना पण आम्ही त्याचं पण व्हिडिओ केलं आहे आणि 2-3 वेळा त्यांच्या सिनियर अथॉरिटीला पण सांगायचा आम्ही प्रयत्न केलं, त्याचं पण काही ॲक्शन नाही झालं. आणि इथं एवढं सगळं झाडी वाढलं, कुणाला पण सांगितलं तर कॅन्टोन्मेंट अंडरमध्ये येतं म्हणतात, त्याचं काही ॲक्शन नाही होत. आणि कॅन्टोन्मेंटला पण लेटर दिलं आहे. स्ट्रीट लाईट पण तुम्ही बघू शकता, हे केवढं वाकलेलं आहे, त्याला पण कोणी विचार करत नाही. इथं पोरं खेळतात. ऑलरेडी इथं एक स्कूल आहे, उर्दू स्कूल आहे, त्याच्यामध्ये पण जवळजवळ 300-350 पोरं आहेत. आणि इथं झाडी एवढी वाढलेत की साप यायचं किंवा बाकी छोटे छोटे किडे असतात, त्याचं कोणी ॲक्शन घेत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही आमच्या डिपार्टमेंटला पण सांगून झालं, डिपार्टमेंट पण काय त्याचं ॲक्शन नाही घेतलं आहे. PWD डिपार्टमेंट. कुठली एरिया सर आहे? ही PWD क्वार्टर्स एरिया येते, बेहन मार्केट. हा बिसाईड मार्केट पोलीस स्टेशनमध्ये. या गंभीर समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी व निवेदनं देऊनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे. गवत झुडपे कापावीत, रस्त्यांवरील दिवे सुरू करून नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अश्रुपूर्ण मागणी स्थानिक रहिवासी पालकांनी केली आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. ಭೀಮಾ ಆಗಸ್ಟ್ 10ರಿಂದ 30ರವರೆಗೆ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದು, ಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮದಷ್ಟೇ ಪ್ರಕಾಶಮಾನವಾಗಿ ಹೊಳೆಯುವ ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆಗಳನ್ನು ಗ್ರಾಹಕರಿಗಾಗಿ ನೀಡುತ್ತಿದೆ. ಚಿನ್ನದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ಫ್ಲಾಟ್ ರಿಯಾಯಿತಿ ಹಾಗೂ ಪ್ರತಿ 50 ಗ್ರಾಂ ಬೆಳ್ಳಿಯ ಖರೀದಿಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ರಿಯಾಯಿತಿ ಪಡೆಯಿರಿ. ಹಳೆಯ ಚಿನ್ನದ ವಿನಿಮಯದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚುವರಿ 150 ರೂಪಾಯಿ ಪಡೆಯಿರಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಲಕ್ಕಿ ಡ್ರಾ ಮೂಲಕ 4 ಕೋಟಿ ಮೌಲ್ಯದ ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲುವ ಅವಕಾಶ. ಕೊಡುಗೆಗಳು ಎಲ್ಲ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.